सर्वांना जय भीम. तर मी तुमचा मित्र श्रेयस घेऊन आलो आहे आणखीन एक ब्लॉग. तर आज 6 डिसेंबर आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आहे. तर आपण सकाळला आपला इथे कार्यक्रम वगैरे झालेला होता आपला ध्वजारोहण वगैरेचा. तर सकाळी आलेलो होतो आपण, पण लक्षात नाही आलं का ब्लॉग वगैरे बनवायचा. आता लक्षात आले तर आपण ब्लॉग बनवत आहोत. तसेच आपली सायंकाळी कॅन्डल रॅली पण निघणार आहे, ते पण दाखवणार आहोत. तर आपण आता विहाराकडे आलेले आहोत. तर चला आपण विहार दाखवतो तुम्हाला. हे स्टाईल वगैरेचं काम चालू असल्यामुळे हे दरवाजे काढलेले आहेत, काही दिवसानंतर लावणार आहेत दरवाजे. बघू शकता आपला विहार. आपले हे टोनी शहारे विहाराचे देखरेख करतात. सर्व सकाळी उठून फरची आपली साफ करणे, स्टाईल पुसणे वगैरे सर्व हेच करतात. जे पण आहे चाबी वगैरे सर्व यांच्याकडेच असते. आपण विहार दाखवलेला आहे, तिथलं काम चालू आहे. आता आपण जात आहोत आपली कॅन्डल घ्यायला रात्री कॅन्डल रॅलीसाठी. आपल्यासोबत टोनी शहारे पण आहेत. आणखीन हे समोर तरण राऊत, हे आपले सर तरण राऊत हे पण आहेत आपल्यासोबत. तर आपण कॅन्डल तिकडून घेणार आहोत हायवेकडून. 1 वाजलेले आहेत. ऊन खूपच आहे, तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. आणखीन हे आपले मित्र इथे बसलेले आहेत, बघू शकता मस्तनी आपली भाजीपाला खात आहे. तर आपण जात आहोत तिकडे, जात आहोत आपण कॅन्डल घ्यायला. ऊन खूपच जोरात चालू आहे, पूर्ण हाल बेहाल. आपण आता आणखीन सायंकाळी पण भेटू. सायंकाळी आपल्यासोबत आणखीन खूप जण राहणार आहे. सर्वांना दाखवू, सर्वांना भेटू. तशीच हे आपली प्राथमिक शाळा नंदलाल पाटील कापते छोटी सोसायटी. इथे काम वगैरे चालू आहे वाटते. चला आपण अंदरून येऊ, थोडा बघू काय आहे. इथे पण बिल्डिंग होते, इथे वाचनालय वगैरे पण होता. सर्व तोडलेलं आहे असं वाटत आहे की नवीन करणार आहेत म्हणून शाळेला रिकन्स्ट्रक्शन. इथे काय आपला इथे पण होता ना इथे एक बिल्डिंग होती, इथे क्लास होते, वाचनालय पण होती इथे. हां, इथे बाथरूम पण होती. तिथे पण एक झाड होता, याची नारळ नाही तिथे असा आडवा झाड नव्हता का, तो साबण बनत होता, आपण फेस निघत होता, तो पण झाड होता तो समोर. इथे हां, इथून रस्ता वगैरे होते. आपली वरती म्हणजे क्लास वगैरे आहेत, तिथे क्लास होते आपले. आणि आपली खाली इथे आपला अगोदर इलेक्शनचा सेंटर लागत होतं, पण आता नाही. इथे काम वगैरे चालू आहे जोरदारमध्ये. इकडे खाली आपण पहिली आणि दुसरी खाली बसलेलो होतो. आणखीन तिसऱ्या क्लासपासून आपण वरती आलेलो होतो. हे आहे इथे बघू शकता. इथे बेंच, आता इथे बेंच वगैरे सर्व लागले. नाही तर अगोदर आम्ही खाली ते आपली चटाईवर बसत होतो. हां, आणखीन इथे एक झाड होता असा आडवा, डायरेक्ट वरती येत होता. आम्ही इथून झाडावरून वरती चढत होतो. आणि हां, इथे साईडला एक गली आहे, गलीतून जात होतो. झेंडा हां, इथे झेंडावंदन होत होता. पहिला वर्ग नाही, आपली अंगणवाडी तिकडे होती. हा पहिला वर्ग, हा इकडे दुसरा वर्ग होता. कन्स्ट्रक्शनचं काम चालूच आहे. ही आपली मागची साईड इथे बघू शकता. हा मागची साईड आपली सर्व. हां, ह्या दिवाळी त्या साईडने जात होता. हा झाड चांगला, सर्व जसा झाड तसा होता. ह्या गलीतून जात होता आम्ही. आणखीन हे समोर जे भिंत दिसत आहे ती भिंत नव्हती, ते पूर्ण तुटलेली होती. आम्ही त्या साईडला पण जात होतो. हे अशी होती आमची पहिलीपासून 4थी पर्यंतची शाळा, छोटी सोसायटी नंदलाल पाटील कापते प्राथमिक शाळा. ते आपल्या साकोलीमध्ये आणखीन एक इलेक्ट्रिक्सची दुकान ओपन झाली आहे. PM एजन्सी नावाची नवीन ओपन झालेली आहे. बघू शकता आपला पुराणा पोलीस स्टेशन आहे त्याच्या जवळच आहे. राहुल भाऊ पण आहे, त्या भाऊची दुकान आहे मडावी भाऊची. बघू शकता PM एजन्सी. तसाच बघू शकता हा आपला पुराणा. इथे अगोदर पोलीस स्टेशनच होता. हा पण पोलीस स्टेशन आहे, पण आपला हा उपविभाग आहे ना. आणखीन मेन आपला पोलीस स्टेशन तो समोर गेलेला आहे. हा उपविभाग आहे छोटा. फ्लायओव्हर बघू शकता साकोलीच्या. सर गुरु आणि तरण आपण जातो. कॅन्डलची दुकान जास्त दूर नाही, आपली जवळच आहे कॅन्डलची दुकान, जास्त दूर नाही. रोड क्रॉस करून ह्या साईडला आलेलो आहोत. तर आपण हे समोरच आपली जी कॅन्डलची दुकान आहे ती आहे सायबरच्या साईडलाच आहे. त्या साईडला किराणा दुकानचे नाव आहे रोहित किराणा दुकान असे नाव आहे इथे सांगितलं. तिथून आपण कॅन्डल घेऊ. ते वाट बघत आहेत कॅन्डलसाठी. तसेच आपण हेवाले कॅन्डल घेतलेला आहे. एका इथे 12 राहतात आणि एक पॉकेट 50 रुपयाचं आहे. आणखीन एकदा सांगतो, हा दुकान आहे. आणखीन ते उभे आहेत, ते दुकानचे ओनर आहेत. आपले कॅन्डल घेऊन झालेले आहेत.
आपण आता घरी जात आहोत कॅन्डल वगैरे घेऊन. ते बघू शकता आपण एका डब्यामध्ये 12 कॅन्डल आहेत. एक आपल्याला 50मध्ये पडला. आणखीन आपण 6 कॅन्डलचे बॉक्स घेतले आहेत, 300 रुपयात पडलेले आहेत. कारण आपण वापस जातो, रोड क्रॉस वगैरे झाला आपला हायवे, वापस एकदा आलेलो आहोत आपण. हे गली आहे, इकडे पोलीस स्टेशन. हा भाऊच्या दुकान वापस आहे, PM एजन्सी इलेक्ट्रिक साकोली. तर बघा, लक्ष द्या, काही वस्तू लागेल तर इथूनच घ्या. आपला हा पवन सलून, जो की म्हणजे मुलांमध्ये जास्त फेमस आहे. तरण पण इथेच येतो, टोनी पण इथेच येतो, आणखीन मी पण इथेच येतो कटिंग करायला, कारण की कटिंग वगैरे सर्व चांगली होते आपली. हा आपला नितीन भाऊचे दुकान आहे. TV वगैरे सर्व ठीक करतात. TV जे पण आहे तुमचे इलेक्ट्रिक सामान वगैरे, तर लक्ष द्याल. तसेच हे समोर बघू शकता आपल्या मोहल्ल्यातली दुकान उमेश किराणा स्टोर्स. फेमस दुकान आहे आपली मोहल्ल्यामध्ये, हेच चालते सर्वात. हे आपले उमेश भाऊ बसलेले आहेत तिथे, उमेश भाऊ बसले आहेत तिथे. हे किराणा दुकान आपली बघू शकता. तसेच आपण आपल्या विहाराकडे वापस आलेला आहोत, कारण आता घरी जात आहोत म्हणत आहे. आम्ही दोघं आता थोडा 5-10 मिनिट थांबतो आणि मग आम्ही पण घरी जातो. हे आपल्या मोहल्ल्यामध्ये मोहन डेकोरेशन आहे, हे खूपच फेमस आहे. त्यांच्या डग्गा पण आहे इथे. हे मोहन डेकोरेशन म्हणजे सर्व खूप लोक ओळखतात, चांगला डेकोरेशन आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी इथूनच डेकोरेशन करा. जे पण माझे व्हिडिओ वगैरे बघत असते साकोलीची, हा त्यांच्या इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, मोहन डेकोरेशन. हे इकडे मोहन डेकोरेशनचे मालकीन बसलेले आहेत. हे पाहुणे माणसं आणि हे मालकीन. तर जास्त डेकोरेशनच्या आपला ऑर्डर द्यावे असंच म्हणू शकतो, जास्तीत जास्त संख्येने. तर तसेच आम्ही दोघं पण आता घरी जात आहोत. तरुण पण गेलेला आहे. आता आपण मिळूया सायंकाळी कॅन्डल रॅलीमध्ये. तर आणखीन स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. जसे आपण मागे सोडलेला होता, तर आपली कॅन्डल रॅली चालू झालेली आहे. तुम्ही मागे बघू शकता, सर्वजण आपली कॅन्डल रॅली निघत आहे. सर्वजण आपल्यासोबत गुरु टोनी पण आहे, आणखीन आपल्यासोबत इकडे तरण तो मागे फोटो शूट करत आहे. बघू शकता पराग भाऊ पण जुळलेले आहेत. पराग भाऊ इकडे लक्ष ठेवून, पराग भाऊ पण आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणखी आपल्यासोबत पकडून आहेत सर्व, एक साईड चला. बघू शकता ओसिन आणि हिमानी ताई पण आहे तिकडे. ते मम्मी पण आहे. आपले 14 ऑक्टोबरचे अध्यक्ष सर यश राऊत, हे पण आपल्यासोबत जुळलेले आहेत आता कॅन्डल रॅलीमध्ये. माझ्या खांद्यावर ही सगळी रॅलीची जिम्मेदारी आहे. तर यांना सेफली विहारामध्ये पोहोचवणे माझे काम आहे. तर मी तो आपलं काम करत आहे. जय भीम, जय भीम. हायवेपर्यंत आलेलो आहोत आपण. तिथून विहार पासमध्ये काही जास्त दूर नाही झालं, तर आपण लवकर जातो, कारण की आपल्यापासून दुसऱ्याला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून. हा अमन पण आलेला आहे, जॉईन झालेला आहे आपल्यासोबत. इकडे सर्व पूर्ण आपले इकडे झालेले सर्व वगैरे आहे चुनावमध्ये सर्वजण आलेलो आहोत. तर आपल्यासोबत तरण पण जुळलेला आहे, जो आपला फोटोग्राफर होता. आणखीन आपल्यासोबत अध्यक्ष आपले यश राऊत पण जुळलेले आहेत. आपल्यासोबत आणखीन नितेश भाई सारे भाऊ पण जुळलेले आहेत कॅन्डल रॅली चालू आहे. आणि खूप लवकर आपला विहार पण आलेला आहे आता. आणि बघू शकता हे खूप पब्लिक आहे. आणखीन आपल्यासोबत रोनित भाऊ पण आहे. आपण विहाराकडे पोहोचलेलो आहोत सर्वजण. हा आपला विहार, इकडे मागे विहार आहे. तर सर्वजण आता विहारामध्ये जात आहेत. विहारामध्ये बघू शकता. सर्वजण विहारामध्ये जात आहेत. खूप पब्लिक जुळलेली आहे आपल्यासोबत कॅन्डल रॅलीमध्ये, बघू शकता तुम्ही सर्व. तसेच सर्वांना हे आपले पराग भाऊ, आणखीन पाली भाऊ पण आहेत. आणखीन आपल्यासोबत निलेश गाडे, भारद्वाज, अतुल भाऊ, नयन पटेल भाऊ, आणखीन ते पप्पाजी, इकडे मामाजी पण आहे, इकडे सर पण आहे, तिकडे एकांत भाऊ पण आहेत. आणखीन खूप जण जुळलेले आहेत आपल्यासोबत, बघू शकता. इकडे आपले सर पण आहे, तिकडे राऊत सर. इथे सर्वजण एक करून कॅन्डल वगैरे लावत आहे. सर्वजण जे पण आपल्यासोबत रॅली वगैरेमध्ये आले होते, सर्वजण कॅन्डल लावत आहे, बघू शकता सर्वजण. तर आपण पण जाऊया आता कॅन्डल लावायला. आपली व्हिडिओ बनवल्या, आता आपण पण कॅन्डल लावू.
चला बघू शकता. अतुल भाऊ पण आलेले आहेत तिथे कॅन्डल. भारद्वाज सर पण आलेले आहेत. निलेश भाऊ पण आलेले आहेत तिथे कॅन्डल लावायला. नयन भाऊ पण आलेले आहेत तिथे कॅन्डल लावायला. बघू शकता. इकडे निलेश भाऊ पण आलेले आहेत. सर पण आलेले आहेत. एकांत भाऊ पण आले आहेत तिकडे कॅन्डल लावायला. बघू शकता. कॅन्डल पप्पाजीच्या पण कॅन्डल लावून झालेला आहे. तर आता आपण पण चालले जाऊ कॅन्डल लावायला. आपल्यासोबत जुळलेले आहेत ओसिन नंदेश्वर आणि हिमानी नंदेश्वर. ओसिन नंदेश्वर आजच्याबद्दल आपल्याला 2 वाक्य सांगणार आहेत. तर सांगा ओसिन नंदेश्वर. नमोबुद्ध आहे, जय भीम. तर आपण सगळे इथे महापरिनिर्वाण दिन निमित्त भेटलेले आहोत, जमलेले आहोत. तरी माझं सगळ्यांना एकच मन आहे की बाबासाहेबांचे विचार तुम्ही जपा आणि त्याच्यानुसार चाला. बाबासाहेब आपल्याला फोटोमध्ये नाही तर पुस्तकात दिसणार. पुस्तका वाचा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम. तर आपल्यासोबत जुळलेले आहेत दोन्ही शहारे, आणखीन पालीभाऊ, आणखीन पराग भाऊ. तर ते आपले मेन सर आहेत. आजची आपली जी कॅन्डल रॅली निघाली त्यांचे मेन माणूस म्हणजे दोन्ही शहारे, त्यांनी सर्व केलेलं आहे आजच्या रॅलीसाठी. आपण वंश सर पण जुळलेले आहेत. वंश सर पण जुळलेले आहेत आपल्यासोबत. इकडे तरुण राऊत पण आहेत आपल्यासोबत जुळलेले. माझे पराग भाऊ पण आहेत. आणखीन आपला दोन्ही शहारे मेन कार्यक्रम. सर तुम्ही 2 शब्द बोला अशी माझी आग्रहाची विनंती. बोला 2 शब्द, जास्त नाही, 2 शब्द. काय म्हणणे आजची रॅलीबद्दल तुम्हाला कसं वाटली की आजची रॅली कशी झाली? आजची रॅली 1 नंबर झाली. पालीभाऊला भेटूया. तर पालीभाऊ आजच्या रॅलीबद्दल 2 शब्द सांगावे. आपली रॅली कशी झाली, काय झाली, सर्व 2 शब्द. नाही ते पराग सांगणार. तर आता आपल्याला पालीभाऊने पराग भाऊकडे नेलेले आहेत. पराग भाऊ 2 शब्द. सर्वांना माझ्या जय भीम. तर आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सिद्धार्थ नागरिक मंडळ जीवदिवस साखरेच्या वतीने आणि सर्वांच्या उपस्थितीत याच कॅन्डल मार्च काढण्यात आलं होतं. तिथे सर्वांची उपस्थिती होती. त्यात सर्वांचा सहभाग होता. सर्वांना आपण एकदा परिचय करून देऊ. सर्वजण आहेत तिथं. सर्वजण आहे. आपला तरण वंश वगैरे सर्वच जण आहेत. सर्वच इथं उपस्थित आहेत. तर सर्वांकडून तुम्हाला आपण आजच्या दिवशी आता आपल्या घराकडे आलेलो आहोत. विहारामध्ये आपल्या घराकडेच्या तिकडच्या आपल्या कॅन्डल रॅलीचे काम खूप निघालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. काही अडचण वगैरे नाही आलेली आहे आपला सुंदर. तर आपण विहाराकडे आलेलो आहोत आपल्या घराकडे सर्वच जण. तर आपण ब्लॉगच्या समाप्ती करूया. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.